हरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वारी सिरीजमध्ये. तर आता आम्ही काल रात्री 11:30 आळंदीला पोचलोय. आता आम्ही ब्रश बिश करून चाललो चाय प्यायला. आम्ही आमच्या धर्मशाळेवर थांबलोय. आता अजून एक गाडी आली आहे, तर ती गाडी पण आम्हाला भरायची. ती गाडी भरून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही चाय प्यायला चाललोय, दाखवतो. मित्रांनो हे बघा, सगळे चालताय. काका गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. फायनली कालचा दिवसभराचा खडतर प्रवास करून आळंदीत पोचलो आहोत. आता आमच्या दोन्ही ट्रक आलेले आहेत. आजपासून आता ट्रकमधलं सामान लावून घेऊन आता उठलं, ब्रश केलं, चहा पाणी करतो आणि ट्रकमधलं सगळं सामान प्रॉपर 20 दिवसाचं सेटिंग करून घेणार आहोत. भेटूया ट्रक लावताना. मित्रांनो, मी तुम्हाला आता आमच्या ग्रुपमधली ओळख करून देतोय. हे आमचे सचिन काका जगताप आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, आता आम्ही सर्वजण नाश्ता करण्यासाठी निघालेलो आहे. गाड्याचं सेटअप लावून आता सकाळचा नाश्ता करत आहोत. आपला गोपाळे रामकृष्ण हरी गाईज. हे आपले ट्रकचे मालक, ट्रक ड्रायव्हर जगताप काका. आणि हे काका. आणि हे दुसऱ्या ट्रकचे ड्रायव्हर काका काळे, दादा काळे. आता आम्ही आलो चाय प्यायला पोचलोय, दाखवतो. बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा वर्षातून एकदा असं झालंय की वारी असून सुद्धा एवढी गर्दी कमी आहे. हो, आळंदीत जे सकाळचं सुख आहे ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. भलेच वारकरी दिसतात, छोटे वारकरी दिसतात आपल्यासाठी. मी तुम्हाला एकदा दाखवतो. नाही बघा किती मी चाय प्यायला आलोय. दुधाई सगळी चाय प्यायला. सचिन काकाने चाय मित्रांनो, हा आपला मयूर दादा. त्यांनी चाय बंद केली ती, पण वारीसाठी त्यांनी परत चाय चालू केली. ही त्याची एक निष्ठता आहे. ही त्याची एक निष्ठता आहे. इकडे मित्रांनो, वारीमध्ये सगळ्यात चविष्ट चहा म्हणलं तर विटाई चहा. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या विटाई चहाचा. सर्वांनी विजिट करा विटाई चायला. आपला गोपाळ यांनी हा टी शर्ट हाँगकाँगवरून आणलाय. आणि ह्यांनी एका लहान मुलीचा जीव वाचवलाय रक्तदान करून. याच्यासाठी एकदा चांगल्या कमेंट आणि टाळ्या वाजल्या पाहिजे. मित्रांनो, आता आम्ही गाडीला बांधण्यासाठी कात्या घेऊन आले, म्हणजे रस्सी. सगळी कात्या घ्यायला आशीर्वाद हार्डवेअर. आपण आता गाडीला फळ्या लावतोय. आणि हे बघा तुम्ही, इथं फळ्या लावण्याचं काम आहे. आता ताडपत्री घेऊन आले. आपण फळ्या लावून ताडपत्री खाली हातरणार आहे आणि या गाडीचं सामान या गाडीत टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, सचिन गाडी मारतोय. तर मित्रांनो, ही अर्धी गाडी खाली झाली. त्याच्यापैकी एक सामान, एवढं सामान. आणि सचिन काका बघू शकता, थकले. बघा तर मित्रांनो, आता पाण्याच्या बाटल्या आम्ही गोळा करतोय. या पाण्याच्या बाटल्या ट्रकमध्ये वरती लावतोय. इथून येत आहे पाण्याच्या बाटल्या, इथून येत आहे आणि वरती कॅबिनवर टाकतो आम्ही. आपल्याला आळंदीचे मित्र भेटलेले आहेत. मित्रांनो, आपल्या दिंडीचे चालक म्हणजे स्वाल्लूबाई दिंडी क्रमांक 10 मागे त्यांचे जे कारोबार सांभाळतात ते आपले बापू हे पिंपळे जगताप धर्मशाळा यांचे. हे सगळं दिंडीचं सामान सांभाळता. रामकृष्ण हरी. मित्रांनो, ही आपली धर्मशाळा आहे, पिंपळे जगताप धर्मशाळा. आम्ही पुढे घेऊन आमची ट्रक लावणार आहे. आता या गल्लीत ट्रक लावायची आम्हाला. इथून सामान घ्यायचं. इथं हनुमान दादा. मित्रांनो, आम्ही फायनल घरी पोचलोय. आता इकडचं सामान घेऊन आम्ही खाली ट्रकमध्ये टाकणार आहे. हा पत्र्याच्या शेडमध्ये सामान आहे, ते आम्ही आता खाली ट्रकमध्ये टाकणार आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं की आम्ही गाडी भरतोय. आमची गाडी भरून झालेली आहे. आणि आता आम्ही, आमचा ग्रुप पण आलेला आहे. पूर्ण ग्रुप आलेला आहे आमचा. आणि आता आम्ही नगर ब्रह्मणला निघालो, म्हणजे आळंदी फिरायला निघालो आहे.
नाश्ता पण करायचा आहे. तर मी तुम्हाला आमच्या ग्रुपची ओळख करून देतो. आपले ठाकरे काका यांचं रेडियमचं आहे. आपले संतोष काका निंबाळकर, रामकृष्ण हरी. ते नवनाथ काका आहेत. हे धर्मसंस्थापना यांच्याकडे असते. तुम्ही एकदा यूट्यूबला सर्च करू शकता. ते निखिल दादा, रामकृष्ण हरी. आपले बाबूराव काका, रामकृष्ण हरी. हा भैरवनाथ चौक, इथं ज्ञानेश्वर माऊलींना चांगलं भेटलेले. आणि आता आम्ही चाय प्यायला आलो. एवढे अमृत तुल्य सगळे चाय पित आहे. त्या भाऊजींनी बिल भरलेलं आहे. ओपनिंग केली बिल भरायची. मित्रांनो, आता आम्ही श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक इथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेवांची भेट झालेली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सारवलेली भिंत आळंदीमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे आणि नदीचं पण वातावरण बघणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढं. तर मित्रांनो, इथं साफसफाई चालू आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर. आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने. आता फिरमा आमची मंडळी बघा. मित्रांनो, आमची मंडळी ज्ञानेश्वरांचे समाधी मंदिर. साक्षात श्री संत कबीर महाराजांचे गादीपती वंशज म्हणा, सगळं म्हणा, आमचे आदरणीय कबीर बुवा आणि आमचे गुरुवर्य, आमचे मालक मरकळकर दिंडीचे अध्यक्ष माऊली मरकळकर भेटलेले आहेत. आता इथून पुढे असेच मी माझे फॅमिली मेंबर भेटतील. सगळ्यांचं एकेकाचं दर्शन देईन. स्पेशल एक कबीर बुवांच्याबद्दल तुम्हाला जे पॉडकास्ट काढायचे आहेत, ती पॉडकास्ट मी आज महाराजांच्या सामने त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना सांगतोय. महाराज, एक पॉडकास्ट पाहिजे कबीर बुवा आणि तुमचं परंपरेबद्दल तो एक व्हिडिओ देऊ लवकरच. धन्यवाद. रामकृष्ण. मित्रांनो, आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललोय. आम्ही माऊलींच्या मंदिरात पोहोचलोय आणि आता माऊलींच्या आश्रमांचे आगमन होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढं. मित्रांनो, आता माऊलीची दुपारती होऊन आपण आशू आणायला जाणार आहोत. माऊलींचं दर्शन पण झालेलं आहे आणि माऊलींच्या आशू अंतराची पण मी व्हिडिओ एडिट केलाय. तो कसा झालाय तो नक्की सांगा कमेंट करून. रामकृष्ण. अनुभवा वारी मागच्या अनकथित कथा माऊलींची वारी.